सोलापूरमध्ये डीपीडीसीच्या निधीवरनं भाजप आणि काँग्रेस पुन्हा एकदा आमने सामने आल्याचं दिसून येत आहे। डीपीडीसीच्या निधीवरनं खासदार प्रणिती शिंदे या आक्रमक झालेल्या आहेत। टक्केवारी मिळत नसल्यानं डीपीडीसीचा निधी थांबवला गेलाय असा आरोप प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्री जयकुमार गोरेंवर केलेला आहे। तर प्रणिती शिंदेंनी केलेले आरोप हे बिनबुडाचे आहेत असं प्रत्युत्तर देवेंद्र कोठे यांनी दिलेलं आहे। एवढे पालकमंत्री बघितलेत, पण कधी कोणी कोणत्या पालकमंत्र्यांनी महाविकास आघाडीच्या खासदारांची डीपीडीसीची निधी थांबवली नाहीये, कधीच नाही। हे पहिल्यांदा झालं असेल की तिकडे ओमराजेंची, धैर्यशील दादांची आणि आता इथे माझी, आमच्या तिघांची डीपीडीसीची निधी थांबवली आहे। डीपीडीसीची निधी ही का आमच्या खिशातली नाहीये। डीपीडीसी म्हणजे त्याच्यामध्ये तुमची रस्त्याची निधी असतात, सभामंडपची निधी असते, त्याच्यामध्ये कुठे डीपी आता गहू पेरण्याचे गव्हाचे दिवस आले तर लोकांना लाईट पाहिजे, डीपी दुरुस्त करायची पण निधी त्या डीपीडीसी ती या लोकांनी थांबवले का? कारण महाविकास आघाडीच्या खासदाराच्या निधीमधून टक्केवारी मिळत नाही म्हणून। तुम्ही विचार करा किती खालच्या पातळीला जाऊन हे राजकारण करताय। स्वतःच्या निवडणुका आले की कार्यकर्त्यांचा वापर करून घ्यायचा आणि निवडणुका संपलं की कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडायची जी तुमची वृत्ती आहे ती पुन्हा एकदा आज या ठिकाणी दिसून आलेली आहे। आणि पालकमंत्री टक्केवारी घेऊन निधीचा वाटप करतात असा आरोप तुम्ही करताना तुमच्या जिभेला हाड नाही आहे हे तुम्ही पुन्हा एकदा त्या ठिकाणी सिद्ध करून दाखवलं आहे। वास्तविक पाहता पालकमंत्र्यांच्या माध्यमातून सोलापूर शहरातील प्रत्येक तालुक्याला भरभरून निधी मिळालेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।